जर तुम्ही पार्टनरमध्ये नो रेड फ्लॅग शोधताय तर तुम्ही कधीच लग्न करू शकणार नाही. आजकाल सोशल मीडियावर प्रत्येक छोट्या गोष्टीला रेड फ्लॅग म्हणण्याचा एक ट्रेंड आलाय. त्याने मेसेज उशिरा केला, रेड फ्लॅग. तिने मूड ऑफ असल्यावर नीट बोलली नाही, रेड फ्लॅग. पण प्रॅक्टिकल विचार करा ना, या जगात कोणीच परफेक्ट नाही. माणसं ही रेड फ्लॅग्स मध्येच गुंडाळलेली असतात. प्रत्येक माणसात काही ना काही उणिवा, स्वभाव दोष आणि रेड फ्लॅग्स असतात, अगदी तुमच्यात आणि माझ्यात सुद्धा. त्यामुळे प्रश्न हा नाहीच आहे की समोरचा व्यक्ती 100% परफेक्ट आहे का, कारण तसा माणूस शोधायला गेलात तर आयुष्यभर सिंगल राहावं लागेल. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या कोणत्या रेड फ्लॅग सोबत तडजोड करू शकता, त्यांच्या कोणत्या गोष्टी तुम्ही सांभाळून घेऊ शकता. उदाहरणार्थ, समोरच्या व्यक्तीला पटकन राग येतो पण तो शांतही होतो आणि अबोला धरतो. इथे पहिली गोष्ट मॅनेज होऊ शकते, दुसरी नाही. लग्नाचा आणि नात्याचा पाया हा परफेक्शनवर नाही तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग आणि एकमेकांच्या कमतरतांना स्वीकारण्यावर टिकून असतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.